महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वारळ ग्रामपंचायतीचा कारभार अनागोंदीचा। 8 जानेवारीला अविश्वास ठरावावर विशेष सभा। म्हसळा तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णतः अनागोंदीचा झाल्याचा आरोप ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे। सरपंच सौ कविता महेंद्र पेरवी व उपसरपंच श्री किरण काशीराम चाळके यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामस्थांना उलटसुलट उत्तरे देणे, विकास कामांकडे दुर्लक्ष करणे, ग्रामपंचायत कारभारात पतीचा थेट हस्तक्षेप, पोलीस कारवाईच्या धमक्या देणे, कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे तसेच कोणतीही चूक नसताना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे अशा गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत। याशिवाय गावातील खारलँड संदर्भात शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव न सादर करणे, मासिक सभा व ग्रामसभांमध्ये गंभीर त्रुटी तसेच आर्थिक हिशोबात अनियमितता असल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। या सर्व बाबींमुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 39 अंतर्गत सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात मधुसूदन रामचंद्र पाटील, नरेश पाटील, चंद्रकांत पाटील, संजय माळी, वैभव चाळके, सुनील सावंत, जगन्नाथ पाटील, नवाज काजी, सौमीना पाटील आदी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड, विभागीय आयुक्त कोकण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रारी वजा निवेदन सादर केले आहे। या तक्रारींची दखल घेत गटविकास अधिकारी म्हसळा यांनी चौकशी करून दप्तरी कागदपत्रांची छाननी करत विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे। या अहवालाच्या आधारे तहसीलदार म्हसळा यांनी वारळ ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर विशेष सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत। सदर विशेष सभा गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान नोव्हेंबर 2023 पासून आजपर्यंत वारळ ग्रामपंचायतीत तब्बल 5 ग्रामसेवकांनी कार्यभार सांभाळल्याची माहिती गटविकास अधिकारी म्हसळा यांनी दिल्याचे समजते। या सततच्या बदलांमुळेही ग्रामपंचायतीच्या कारभारावर विपरीत परिणाम झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।